नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। काही दिवसच झालेले आहे ऑपरेशन टायगर यशस्वी होऊन, अगदी 10 ते 15 दिवसच झालेले आहे आणि परत एकदा चर्चा रंगताना दिसते की ऑपरेशन टायगर 3.0 हे लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे अशी चर्चा रंगताना दिसतीये। 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झालेले आहे। भरपूर चर्चा रंगली, भरपूर आरोप प्रत्यारोप गोष्टी झाल्या, परंतु परत एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा होती। नक्कीच आपण चर्चा करूया की कोण कोण जाण्याची शक्यता आहे, तसेच कोण गेले आणि काय काय गोष्टी समोर येत आहे, वक्तव्य सुद्धा आहेत। नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावा आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर सर्वप्रथम कोणते 6 खासदार आहेत की त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावर एकदा चर्चा करूया। तर ओमराजे निंबाळकर, सर्वात जास्त बातमी ओमराजे निंबाळकर यांची होती। शेवटपर्यंत निर्णय हा तळ्यात मळ्यात होता असं आपण नक्कीच म्हणूया। तर ओमराजे निंबाळकर, त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा होते, त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे, त्यानंतर जर बघायचं झालं तर संजय दिना पाटील, त्यानंतर जर आपण बघितलं तर संजय जाधव आणि शेवटचे संजय देशमुख, असे हे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झालेले आहे। परंतु ही आता नक्कीच जुनी बातमी झाली असं आपण म्हणूया। लवकरच आपण आता जर बघितलं तर आमदार फुटणार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार फुटणार अशी बातमी पसरताना दिसते। आता आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात 20 आमदार आहेत आणि त्यापैकी काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी बातमी पसरताना दिसते। आता काही माध्यमांमध्ये बातमी सुद्धा ही सुद्धा पसरती। आपण एक प्रकारे पाहिलं तर 14 आमदार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 14 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नक्कीच ही बातमी सध्या तरी खोटी आहे। ही जी बातमी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघत असाल तर सध्या तरी ही बातमी खोटी आहे, परंतु चर्चा आहे की 14 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार अशी बातमी पसरते। या संदर्भात जर बघायचं झालं तर मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत। तर ते म्हणाले, शिवसेनेत रोजच पक्षप्रवेश होत असतात, प्रत्येक ऑपरेशनला नंबर देत असाल, अशा प्रत्येक ऑपरेशनला जर तुम्ही नंबर देत असाल तर वर्षभर 365 नंबर द्यावे लागतील, असं वक्तव्य त्यांनी केलेले। आता याच संदर्भात संजय राऊत यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की हे प्रवेशाची चर्चा होतीये, आमदार फुटणार अशी चर्चा होतीये। तर त्या संदर्भात संजय राऊत म्हणाले, एक दिवस देवेंद्र फडणवीस यांनाही ते फोडतील, कदाचित त्यांना पुढे काही काम राहणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फोडतील, म्हणून सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगर पासून देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहावं, असं वक्तव्य हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। भरपूर काही गोष्टी आपल्याला सध्या समोर येताना दिसत आहे। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? जसे 6 खासदार फुटले, जे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आपण असं म्हणूया, आता यानंतर आमदार सुद्धा फुटणार का? पैशाचा आरोप होतोय, पदाचा आरोप होतोय, नक्कीच भरपूर गोष्टीचा आरोप होतोय, परंतु तुम्हाला काय वाटतंय? खासदारानंतर आता आमदारही फुटणार का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।